आमदार आमदार खासदार। यावर्षी महाराष्ट्रामध्ये ऐन दिवाळीत विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे। या वोट दिवाळीच्या निमित्तानं, या मतदान दिवाळीच्या निमित्तानं विधानसभेबाबत आणि एकंदर आपल्या लोकशाहीबाबत काही तथ्य आपणाशी शेअर करावी वाटली म्हणून मी आपल्या समोर आहे। भारत देश 1947 साली स्वतंत्र झाल्यानंतर भारताने लोकशाही राज्यव्यवस्था स्वीकारलेली आहे आणि या लोकशाहीमध्ये देशाच्या पातळीवर संसद आणि राज्यांच्या पातळीवर विधानमंडळ अशा दोन राजकीय व्यवस्था निर्माण करण्यात आल्या। भारताची संसद दोन सभागृहांची आहे, त्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा। देशासाठी दिल्लीला जशी लोकसभा आहे तशी प्रत्येक राज्याला विधानसभा आहे। महाराष्ट्राला सुद्धा महाराष्ट्र विधानसभा आहे। दिल्लीला लोकसभा, मुंबईला विधानसभा। दिल्ली लोकसभेमध्ये देशभरातून 543 खासदार निवडून दिले जातात, तर मुंबईतील महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी राज्यभरातून 288 आमदार निवडून दिले जातात। दिल्लीला भारताच्या लोकसभेसोबत राज्यसभा हे एक स्वतंत्र सभागृह आहे। या सभागृहामध्ये देशभरातून 250 सदस्य अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने निवडून दिले जातात आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रासाठी मुंबई येथेच विधान परिषद नावाचं वरिष्ठ सभागृह आहे। महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये 78 सदस्य हे निवडून दिले जातात अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने। तर 2024च्या दिवाळीमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणूक होत आहे। स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना 1960 साली झाली आणि विधानसभेची पहिली निवडणूक 1960 साली झाली। त्याच्यामध्ये 264 मतदारसंघ होते। 1967 मध्ये ती संख्या 270 झाली आणि 1978 पासून महाराष्ट्रामध्ये विधानसभा मतदारसंघाची संख्या 288 आहे। आपल्या लोकशाहीमध्ये द्विगृही राज्य पद्धतीची पद्धत आहे। दिल्लीला ज्या पद्धतीने भारत देशासाठी लोकसभा आणि राज्यसभा अशी दोन सभागृह आहेत, त्याच धर्तीवर राज्यांना सुद्धा दोन सभागृह असलेले विधानमंडळ असू शकतं। परंतु भारत देशामध्ये फक्त 6 राज्यांमध्ये 2 सभागृह आहेत। तर भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू अशा 6 राज्यांमध्ये 2 सभागृह आहेत। विधानसभाही आहे आणि विधान परिषदही आहे। तर सर्व राज्यांमध्ये एकच सभागृह आहे आणि ते म्हणजे विधानसभा। सर्व राज्यांचे मिळून भारत देशामध्ये 4123 विधानसभा मतदारसंघ आहेत। लोकसभेला देशभरात 43 खासदार निवडले जातात, तर त्यापैकी महाराष्ट्रातून 48 खासदार हे लोकसभेसाठी निवडले जातात आणि राज्यसभेला देशभरातून 250 खासदार जे अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात, त्यापैकी 19 राज्यसभा सदस्य हे महाराष्ट्रातून निवडले जातात। लोकसभा 543 सदस्य, महाराष्ट्रासाठी 48 सदस्य, राज्यसभा 250 सदस्य, त्यापैकी 243 निवडले जातात। अधिकतम क्षमता आहे 250। राज्यसभा 250 सदस्य, महाराष्ट्रासाठी 19 सदस्य। विधानसभेचा कालावधी 5 वर्षांचा असतो। विधान परिषदेचा कालावधी 6 वर्षांचा असतो। लोकसभेचा कालावधी 5 वर्षांचा असतो। राज्यसभेचा कालावधी 6 वर्षांचा असतो। महाराष्ट्रामध्ये जी विधानसभेची निवडणूक होती आहे त्याबद्दल काही आकडेवारी आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण 9,70,25,119 मतदार आहेत। निवडणुकीमध्ये 1,01,86 मतदान केंद्रांवर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत। जिल्ह्यांनी जर विचार केला तर सर्वात जास्त आमदार किंवा मतदार संघ असलेला जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर जिल्हा आहे। या मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये 26 आमदार आहेत। 26 विधानसभा मतदारसंघ आहेत। आमदार जनसंख्येच्या दृष्टीने जर विचार केला तर सर्वात मोठा जिल्हा मुंबई उपनगर ठरेल। परंतु एकूण मतदार लोकसंख्येचा जर विचार केला तर प्रथम 3 येणारे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले 3 मतदारसंघ आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेले 3 मतदारसंघ मी आता आपल्याला सांगतो। सर्वात जास्त मतदारसंख्या असलेला मतदारसंघ आहे पुणे, ज्यामध्ये 88 लाखापेक्षा जास्त मतदार आहेत आणि 21 आमदार आहेत। दुसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई उपनगर, यामध्ये 76 लाख मतदार आहेत। आमदार जरी 26 असले तरी एकूण मतदार हे 76 लाख आहेत। आणि तिसऱ्या क्रमांकावर राज्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे की ज्यामध्ये मतदारसंख्या जास्त आहे, तर तो आहे ठाणे जिल्हा। या ठाणे जिल्ह्यामध्ये 72 लाख मतदार आहेत। आता सर्वात
कमी मतदारसंख्या असलेले 3 जिल्हे. राज्यामध्ये सर्वात कमी मतदारसंख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त 6 लाख मतदार आहेत आणि 3 आमदार आहेत. 3 आमदार असलेले राज्यामध्ये 4 जिल्हे आहेत: सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, भंडारा. सर्वात कमी मतदारसंख्या असलेला जिल्हा आहे सिंधुदुर्ग. त्यानंतर गडचिरोली, ज्याच्यामध्ये 8 लाख मतदारसंख्या आहे आणि त्याच्यापेक्षा थोडा जास्त म्हटलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 9 लाख मतदारसंख्या आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये 10 लाख मतदारसंख्या आहे. अशा पद्धतीनं सर्वात जास्त मतदारसंख्या असलेले जिल्हे पुणे, मुंबई उपनगर, ठाणे. सर्वात कमी मतदारसंख्या असलेले जिल्हे सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, भंडारा. अशा पद्धतीनं ही मतदारसंख्येनुसार जिल्ह्यांची आपल्याला विभागणी करता येऊ शकते. एवढे 288 मतदारसंघ आपल्या राज्यामध्ये आहेत. पण सर्वच मतदारसंघ काही समान लोकसंख्येचे नाहीत किंवा समान मतदारसंख्येचे नाहीत. 2 लाखापासून ते 6 लाखापर्यंत मतदारसंख्या असलेले मतदारसंघ आहेत. सर्वात जास्त मतदारांची संख्या ज्या मतदारसंघामध्ये आहे, ज्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आहे, तो मतदारसंघ आहे पालघर जिल्ह्यातील 132 नालासोपारा, की ज्यामध्ये 6 लाख मतदार आहेत. आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेला मतदारसंघाचा जर आपण विचार केला तो आहे मुंबई उपनगर जिल्ह्यातील कलिना मतदारसंघ. 175 कलिना मतदारसंघामध्ये फक्त 2,41,000 मतदार आहेत. जसे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एका जिल्हा परिषद गटामध्ये 2 पंचायत समितीचे गट फिक्स असतात, त्या पद्धतीनं लोकसभेच्या एका मतदारसंघामध्ये 6 विधानसभेचे मतदारसंघ असतात. 288 मतदारसंघापैकी पहिला 1 नंबरचा तो मतदारसंघ आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा मतदारसंघ, 1 अक्कलकुवा. आणि 288 नंबरचा जो मतदारसंघ आहे तो सांगली जिल्ह्यातील जत, 288 जत हा मतदारसंघ आहे. अशा पद्धतीनं राज्यामध्ये ही विधानसभेची निवडणूक होत आहे. सर्वांनी मतदान करा. विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी याला एक प्रमाण आहे. विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त सदस्य विधान परिषदेमध्ये असत नाहीत, असा नियम आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 288 सदस्याची विधानसभा आहे. त्याचा जर 1/3 आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेसाठी 96 सदस्य असू शकतात अधिकतम. परंतु आता महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या आहे 78 आणि विधान परिषद चालू राहण्यासाठी कमीत कमी 40 सदस्य असावेच लागतात. महाराष्ट्रामध्ये आहे 78. हे 78 सदस्य कसे निवडले जातात? महाराष्ट्रामध्ये विधानसभा सदस्यांनी निवडलेले 1/3 सदस्य असतात, त्यांची संख्या 30 आहे. शिक्षक मतदारसंघातून निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या 7 आहे. पदवीधर विधानसभा मतदारसंघातून निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या 7 आहे. स्थानिक प्राधिकरणाचे सदस्य जे निवडतात त्यांची संख्या 22 आहे. आणि राज्यपाल नामनिर्देशित 12 असे 78 आमदार हे विधान परिषदेचे असतात. आणि 288 आमदार आपल्याला निवडायचे आहेत डायरेक्ट वोटिंगच्या माध्यमातून, थेट मतदान. भारत देशाचा जर विचार केला तर 2024च्या निवडणुकीमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये 91,19,50,734 मतदार नोंदणीकृत होते. 91 कोटीपेक्षा जास्त मतदार संख्या असलेला भारत हा लोकशाही प्रधान एकमेव देश आहे जगात. म्हणूनच अमेरिकेला सर्वात जुनी लोकशाही म्हटलं जातं आणि भारताला सर्वात मोठी लोकशाही म्हटलं जातं. वन नेशन वन इलेक्शन अमेरिकेमध्ये मागच्या 200 पेक्षा जास्त वर्षांपासून सुरू आहे. एकाच निवडणुकीच्या वेळी अनेक निवडणुका त्या ठिकाणी घेतल्या जातात. भारतामध्ये ही पद्धत नाही. भारतामध्ये त्या सभागृहाची मुदत संपेल त्यावेळेस त्या सभागृहाची निवडणूक घेतली जाते. ते लोकसभा असो किंवा विधानसभा असो किंवा स्थानिक प्राधिकरण असो. 2024ची दिवाळी ही वोट दिवाळी होणार आहे. करणार ना मतदान करायचं. नमस्ते, जय हिंद.